नमस्कार, मी भाग्यश्री तरटे. ATV न्यूज मध्ये आपलं स्वागत. अहमदनगर महानगरपालिकेने जुन्या 1000 व 500च्या नोटा कर स्वरूपात स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या भरणा केंद्रावर गर्दी केली असून रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. अहमदनगर महानगरपालिकेने जुन्या 1000 व 500च्या नोटा कर स्वरूपात स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या भरणा केंद्राकडे गर्दी केली असून रेकॉर्ड ब्रेक वसुली होण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहे. ATV न्यूजने सर्वप्रथम ही बातमी प्रसारित केली होती. या बातमीचा परिणाम सकाळपासूनच दिसू लागला. महानगरपालिकेमध्ये कर भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. सावेडी येथे महानगरपालिकेने 3 काउंटर सुरू केले असून गरज भासल्यास आणखी काउंटर वाढवणार असल्याचे सावेडी विभाग प्रमुखांकडून सांगण्यात आले. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर दुस्सल यांनी. काल महाराष्ट्र शासनाने एक आदेश पारित केला की महानगरपालिका असेल किंवा जो पण सरकारी कर असेल तो तुम्ही 500 आणि 1000 रुपयाच्या नोटांमध्ये भरू शकतात. त्यानंतर आपण पाहू शकतो सकाळपासून नगरमध्ये सर्वत्र मोठी गर्दी बघायला भेटत आहे. MSCB असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी लोक येऊन आपला टॅक्स भरताना आपल्याला बघायला भेटतील. परंतु एक महत्त्वाची गोष्ट सांगता येईल की हा निर्णय जर का त्याच दिवशी घेण्यात आला असता तर निश्चितच याचा लाभ मोठ्या प्रमाणात झाला असता. कारण की 2 दिवस बँका बंद होत्या, 1 दिवस बँक बंद असल्यामुळे मोठा टॅक्स इथं जमा झाला असता. परंतु आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरपट्टी वसुली होईल अशी अपेक्षा या ठिकाणी महानगरपालिकेला आहे. आणि आपण पाहू शकतो की महानगरपालिकेच्या या ठिकाणी नागरिकांच्या मोठमोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आपण पाहू शकतो. कारण की काल संध्याकाळी हा ज्या वेळेस GR काढण्यात आला मुख्यमंत्र्यांच्याकडून त्यावेळेस ATV न्यूजने सर्वप्रथम दाखवलं की आपण आपल्या 500च्या आणि 1000च्या नोटा या ठिकाणी भरू शकतात. त्यानंतर आपण पाहतो आहोत त्याचा परिणाम आपण जर का पाहिला तर सकाळपासून मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि सकाळी 10:30 वाजेपर्यंत जवळपास 6 लाख रुपये या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जमा झाले होते. आणि आता जर का आपण आकडा घेतला तर 8 लाखाच्या आसपास आकडा गेला. माझ्यासोबत काही अधिकारी आहेत, मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सर, आपल्या ATV न्यूजमध्ये स्वागत. कशी व्यवस्था सर्व करण्यात आली आहे? शासनाने काल जे डिक्लेरेशन केलेलं होतं त्यानुसार महानगरपालिकेने व ATV न्यूजने जे डिक्लेरेशन केलेलं आहे त्यांनी जो हे केलं त्याच्या कारणाने वसुलीच्यासाठी इथं चांगल्या प्रकारे रांगा लागलेल्या आहे. ATV न्यूजने जे अगोदरच दाखवलेलं होतं की प्रसिद्धी दिली त्या कारणाने इथं नागरिकांची मालमत्ता भरण्यासाठी गर्दी झालेली आहे. आणि नागरिकांनाही आव्हान करण्यात येत आहे की तुम्ही बँकेत 10 तास थांबण्यापेक्षा इथं आले तर 10-15 मिनिटात पावत्या भरणं होऊन जाईल व 500 व 1000च्या नोटा स्वीकारल्या जातील. किती वाजेपर्यंत हे सर्व चालू राहणार आहे आणि कशी व्यवस्था करण्यात आली आहे? आज रात्री 12 वाजेपर्यंत भरणा स्वीकारला जाणार आहे. त्याकरिता नागरिकांच्यासाठी आम्ही 3 काउंटर चालू केलेले. अजून गर्दी वाढल्यास तर अजून 2 काउंटर वाढवून आम्ही नागरिकांना लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी इथं भरणा लवकर घेण्यात येईल. निश्चित अतिशय महत्त्वाचं सांगितलं की या ठिकाणी 3 काउंटर चालू केलेले आहे आणि त्याचबरोबर जर का गर्दी वाढली तर आणखी काउंटर या ठिकाणी चालू करण्यात येणार आहे. आणि कालच ATV न्यूजने जे आव्हान केलं होतं की 500च्या आणि 1000च्या नोटा या मुख्यमंत्र्यांनी जो GR काढला होता, जो मंत्रालयाकडून GR आला होता तो GR दाखवण्यात आला होता संध्याकाळी. आणि त्यानंतर आज आपण पाहू शकतो नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जर का आपण बघितलं महानगरपालिका हद्दीमध्ये असेल किंवा MSCB मध्ये असेल त्या ठिकाणी लोक पैसे भरण्यासाठी मोठी गर्दी करत आहे. आणि आज आत्तापर्यंत जो आकडा आहे तो 8 लाखापर्यंत या ठिकाणी जमा झालेला आहे. आणि निश्चितच म्हणावं लागेल की महानगरपालिकेला सुद्धा आजचे दिन या ठिकाणी आलेले आहेत. हा निर्णय 2 दिवसापूर्वी जर का घेण्यात आला असता तर निश्चितच महानगरपालिका ही 100% कर्जमुक्त झाली असती असंही बोलले जाते. परंतु म्हणतात ना, लेट आहे दुरुस्त आहे, त्या पद्धतीने महानगरपालिकेचा जो निर्णय तो सुद्धा लेट आहे लेकिन दुरुस्त आहे असाच म्हणावं लागेल. आमिर सय्यद, सागर दुस्सल, ATV न्यूज, अहमदनगर. सकाळी 11:30 वाजेपर्यंत महानगरपालिकेत कर स्वरूपात 23 लाख रुपये जमा झाले होते. फक्त सावेडी विभागात सकाळी 11:30 वाजेपर्यंत 9 लाख रुपये जमा झाले होते. रात्री 12 वाजेपर्यंत हे भरणा केंद्र सुरू राहणार असून कोणत्याही प्रकारची गैरसोय नागरिकांची होऊ नये याची दक्षता महानगरपालिकेचे अधिकारी घेत आहे. दुपारी 12:30 वाजेपर्यंत हाच आकडा
62 लाखाच्या पुढे गेला असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आपण आता पाहिलं की सावडी विभागामध्ये अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. 3 काउंटर लावण्यात आलेले आहे आणि जसजशी गर्दी वाढत जाईल तसं हे काउंटर वाढून येईल, कारण की सावडी विभाग हा नंबर 1 वर आहे सध्याला. माझ्याजवळ आकडेवारी पूर्ण आलेली आहे आणि त्या आकडेवारीमध्ये 11:30 वाजेपर्यंत जर का आपण पाहिलं तर सावडीमध्ये 8,96,000 या ठिकाणी पैसे जमा झालेले, टॅक्स जमा झालेले आहे. त्याचबरोबर त्याच्या पाठीमागं जर का कोणाचा नंबर असेल तो बुरुडगाव विभागाचा आहे आणि टोटल जर का आपण आकडा काढला तर 22 लाखाच्या आसपास आत्ता 11:30 वाजेपर्यंत पैसे जमा झालेले आहेत. आणि निश्चितच संध्याकाळी 12 वाजेपर्यंत महानगरपालिकेला, अहमदनगर महानगरपालिकेला आजचे दिन आल्याशिवाय राहणार नाही, ही परिस्थिती आत्ता तरी दिसत आहे. कारण की 11:30 वाजलेले, नगरकरांना एक सुवर्ण संधी आहे. नगरकरांना एक सुवर्ण संधी ही चालून आली आहे की आपल्याजवळचे 1000च्या 500च्या ज्या नोटा आहेत त्या आपण बँकेमध्ये जातो, बँकेमध्ये 10 घंटे लाईनीमध्ये उभं राहतो. परंतु जर का तुम्ही सावडीमध्ये आले, बुरुडगावमध्ये आले, जिथं पण महानगरपालिकेचे काउंटर लावण्यात आले आहे त्या ठिकाणी 3-3, 4 काउंटर लावले आहे. अतिशय सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जर का आपल्याला काही तक्रारी असतात तर तुम्ही त्या ठिकाणी जे शाखा प्रमुख आहेत, त्यांचे जे विभाग प्रमुख आहेत त्यांना भेटून तुम्ही सांगू शकता. ताबडतोब तुमचे पैसे स्वीकारण्याची व्यवस्था या ठिकाणी सावडी विभागामध्ये करण्यात आलेली आहे. आपण पूर्ण आढावा हा तुम्हाला दिवसभर दाखवत राहणार आहोत. या सुवर्ण संधीचा लाभ नगरकरांनी घेऊन आपले थकीत कर भरून घ्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीमुळे एक नक्कीच अहमदनगर महानगरपालिकेला निश्चितच आजचे दिन आले असे म्हणावे लागेल. ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज, अहमदनगर.